विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ 15 डेज कंप्लीट प्लॅन बद्दल पाहिजे असेल की पहिल्या दिवशी तुम्हाला ये 2-3 चॅप्टर करायचे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला ये 2 चॅप्टर करायचे, तिसऱ्या दिवशी ये 3 चॅप्टर करायचे, जर असा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये 15 डेज प्लॅन जर नक्कीच लिहा. नंतरचा व्हिडिओ मी नक्कीच त्याच्यावर टाकेल. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत शॉर्टकट प्लॅन बद्दल. ठीक आहे, की जेवढे दिवस उरले तेवढ्या दिवसामध्ये शॉर्टकटली तुम्ही कसं काय 99% पर्यंत पोहोचू शकता त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. ठीक आहे. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर धनराज चव्हाण होतो, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत बाळांनो, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि जोपर्यंत तुमचा एका बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होत तोपर्यंत मी तुमच्यासोबत असेल याची तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे. आणि प्रत्येक मुलाशी व्हॉट्सअपवरती कनेक्टेड आहे, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपवरती फ्री नोट्स, तुमच्या सीईटीच्या सगळ्या अपडेट्स, ठीक आहे, टॉपरचे नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी येत आहेत आणि फ्री मेंटरशिप देतोय प्रत्येक पोराला. ठीक आहे. म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा. ठीक आहे. बोलूया आता आपण शॉर्टकट प्लॅन बद्दल. ठीक आहे. तर जेवढे दिवस उरलेत आपलं आत्ता पण एम काय असलं पाहिजे बाळांनो? 99%. आता हाच व्हिडिओ जर मी 7-8 दिवसानंतर टाकला ना, मी तुम्हाला म्हणेल की आता तुम्ही गोल ठेवा 95%. तोच व्हिडिओ अजून मी 5 दिवसानंतर टाकला ना तर मी तुम्हाला गोल म्हणेल की 90% आता गोल ठेवा. पण आत्ताच चान्स आहे तुम्हाला 99% पर्यंत पोहोचण्यासाठी. ही गोष्ट समजली तुम्हाला? ठीक आहे. कसं काय पोहोचणार प्रत्येक गोष्टबद्दल बोलू आपण. ठीक आहे. पहिली गोष्ट सिलेबस कम्प्लिशन. हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे का? आता नाही. ठीक आहे. टोटल मी तुम्हाला सांगतो बाळांनो 75 चॅप्टर आहेत. 11वी आणि 12वी मिळून 11th आणि 12th मिळून तुमचे 75 चॅप्टर आहे. तुम्हाला 75 चॅप्टर कव्हर करायचे का? नाही. आता तुम्ही हे जे 75 चॅप्टर आहेत ना बाळांनो, त्याच्यापैकी फक्त तुम्हाला 45 चॅप्टरकडे फोकस ठेवा. 30 चॅप्टर सोडा. कारण या 30 चॅप्टर मिळून किती मार्क येतात तुमचे? 40 मार्काचे येणार आहे. आणि या 45 मार्क मिळून किती येणार आहे? 160 मार्काचा येणार आहे. तुमच्यासाठी हाय वेटेज कोणतं आहे बाळांनो? हे हाय वेटेज आहे. हे काहीच वेटेजचं नाही आहे तुमच्यासाठी. म्हणून आता फोकस तुमचा काय असला पाहिजे? 45 चॅप्टर्स. किती मार्क्स देणार आहेत तुम्हाला? 160 मध्ये तुमचं काय होणार आहे? 99% येणार आहे. गोष्ट क्लिअर झाली? काय बोलायचंय मला समजलं तुम्हाला, है ना? टार्गेट तुमचं 160 पाहिजे. 160 मध्ये तुमचं 99% होऊन जातील. आता मी तुम्हाला हे नाही म्हणू शकत 200 पैकी 200 पाडा. 200 पैकी 200 पाडून तुम्हाला तेच कॉलेज भेटणार आहे, COEP किंवा टॉप फार्मसी कॉलेज किंवा टॉप इंजिनिअरिंग कोणतंही कॉलेज. आणि 160 मध्ये पण तुम्हाला तेच भेटेल. ही गोष्ट समजा. 160 आणि 160च्या पुढे सगळ्यात चांगले कॉलेज भेटायला तुम्हाला सुरू होऊन जाते टॉप नंबरचं. ठीक आहे. चला, 160 99% तुमचे क्रॉस होणार आहेत. आता कसे आणायचे? पहिली एक गोष्ट समजा की आता तुमच्याकडे एवढा टाइम नाही की प्रत्येक तुमच्या HSCच्या बुकचं पेज बाय पेज तुम्हाला वाचायचं, त्यानंतर तुमची त्यांची एक्सरसाइज करायची, त्यानंतर तुमचे PYQs करायचे, त्यानंतर तुमचे प्रॅक्टिस क्वेश्चन करायचे, त्यानंतर तुमचे चॅप्टर वाईज मॉक टेस्ट करायचे, त्यानंतर तुमचे फुल लेंथ मॉक टेस्ट करायचे. एवढा टाइम नाही रे बाळांनो. आता एवढा टाइम नाही. ठीक आहे. त्यामुळेच आम्ही महाराष्ट्राचा नंबरवर क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. तेवढा फक्त तुम्हाला क्रॅश कोर्स बघायचा, इम्पॉर्टंट नोट्स करायचे आहेत. फक्त क्रॅश कोर्स बघून सगळे चॅप्टर्स तुम्हाला संपवायचे आहेत. प्रत्येक चॅप्टर, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनामिक्स 2 तासात पूर्ण चॅप्टर खतम. ठीक आहे. त्यानंतर 1 तासाचं आम्ही PYQ सेशन ठेवलंय. ठीक आहे. 3 तासामध्ये पूर्ण तुमचं थर्मोडायनामिक्स रेडी फॉर एक्झाम. तुमचं थर्मोडायनामिक्सचे 4 प्रश्न सॉल्व्ह झाले. अशा पद्धतीने आम्ही मॅनेज केलंय. ठीक आहे. तर नक्कीच एनरोल करा. मी गॅरंटी देतो तुम्हाला 99% तुमचे कुठंच गेले नाही जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर. ठीक आहे. सगळे टीचर्स IITians आहेत बाळांनो. ठीक आहे. लास्ट 10 वर्षापासून COEP, GTI, वालचिन, PICT, VIT, KGS, संगीत, आडोमाल अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे. तुम्ही पण जाणार याची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे. आणि CETच्या परीक्षेत मॅक्झिमम सिमिलर प्रश्न, सिमिलर टाईप क्वेश्चन्स तुम्हाला क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट सारखेच दिसतील. ठीक आहे. कारण आम्ही तेच प्रश्न टाकले जे सगळ्यात जास्त CET सेल विचारते. CET सेलचे फेवरेट टॉपिक्स असतात. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. आता आपला मोठा प्रश्न असतो 160 कसं काय पोहोचायचं? प्रश्न आहे मोठा, 160 कसं काय पोहोचायचं? मी तुम्हाला काय सांगतो, असं डिव्हिजन करा. 40, 40, 80. ठीक आहे. PCB, PCM दोघांना मी सांगतोय. ठीक आहे. 40 तुमचे फिजिक्समध्ये आले पाहिजे, 40 तुमचे केमिस्ट्रीमध्ये आले पाहिजे, केमिस्ट्री, आणि तुमचे 80 तुमचे मॅथ्समध्ये किंवा बायोलॉजीमध्ये आले पाहिजे. जर ही टेक्निक यूज केली तुमचे कुठंच म्हणजे मार्क जाणार नाही. तुमचे असे हे सगळे मिळून किती होऊन जातील? 160 म्हणजे 99% आहे. आता हे कसं काय आणायचे सर? 40 तुम्ही फक्त बोलून गेले, हे आणायचे कसे हे सांगा आम्हाला. आता आहे ना, सगळं विसरून जा. एवढं सगळं विसरा, हे सगळं विसरा. या 40 वरती फोकस करा. हे 40 वरती फोकस करायचं आपल्याला. फिजिक्सचे 40. ठीक आहे. आता हे फिजिक्सचे जे 40 मार्क आहेत ते मी ना 3 भागमध्ये डिवाइड केले. 10, 10, 20. हे 10 जे मार्क आहेत ना बाळांनो, हे मी तुम्हाला तुक्काने शिकून देईल, काही हरकत नाही.
ठीक आहे. हे जे 10 मार्क आहेत ना ते तुमचे PYQ आणि अदर सीईटीचे प्रश्न ऍज इट इज येतील, ऍज इट इज सेम टू सेम. ठीक आहे. हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आम्ही क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये टाकून दिलेले आहेत. तुमचे PYQ आणि अदर सीईटीचे प्रश्न तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जो विद्यार्थी क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये नाही तो स्वतःही आर्यन किंवा सिंगेजी बुक्स मध्ये असतात तिथून प्रॅक्टिस करू शकतो अदर सीईटीचे प्रश्न आणि PYQs. ठीक आहे. चला आता मेन फाईट कोणती आहे? मेन फाईट हे 20 चॅप्टर, हे 20 चॅप्टर मेन फाईट आहे तुमची. ठीक आहे. आता बोलूया या 20 चॅप्टर बद्दल. ठीक आहे. आता हे 20 चॅप्टर ना बाळांनो, सॉरी 20 मार्क, हे 20 मार्क तुम्हाला एवढे चॅप्टर आणून देतील. किती चॅप्टर? 7 चॅप्टर. फक्त 7 चॅप्टर तुम्हाला 20 मार्क्स आणून देणार आहेत बाळांनो. पहिलं आहे तुमचं रोटेशन, त्यानंतर KTG, थर्मोडायनामिक्स, वेव्स, फ्लुइड्स, इलेक्ट्रोस्टॅटिक, करंट. ठीक आहे. एवढे जर तुम्ही केले, हे 7 चॅप्टर करायला तुम्हाला दिवसाला तुम्ही 2-2 तास बी काढले ना, 2-3 तास बी काढले ना एका चॅप्टरसाठी, म्हणजे 3 तास काढले समजा तुम्ही एका चॅप्टरसाठी, रोटेशनसाठी 3 तास काढले, ठीक आहे, तरी तुमचं रोटेशन कंप्लीट होऊन जाईल. कारण 2 तासाचं तुम्ही वन शॉट बघणार, 1 तासाचं PYQ सेशन बघणार, झालं तुमचं रोटेशन डन, फिनिश. ठीक आहे. आणि जेव्हा तुमचा 50% हे सगळे चॅप्टर होऊन जातील, असेच मी केमिस्ट्री आणि मॅथचे पण सांगणार आहे, एवढे सगळे झाले तुमचे 7-7, 8-8 चॅप्टर, लगेच तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट वरती जम्प करा. पूर्ण सिलेबस कम्प्लिशनच्या मागे लागू नका. आता कोणाचा सिलेबस असं नाही की परफेक्ट कम्प्लीट होऊन जातो, असं कोणीच नाही राहत. हे 7-7 पहिले संपवा आणि त्यानंतर मॉक टेस्ट वरती जम्प करा. ठीक आहे. चला हे झालं फिजिक्सच्या. आता हे फिजिक्सचे 40 तर आपले फिक्स झाले. आता बोलूया हे 40 आणि हे 80 बद्दल सांगा सर. आता ह्या 40 बद्दल बोलू, बाकी सगळं विसरा. ठीक आहे. बघूया आता आपण केमिस्ट्रीचे 30 तुमची डिव्हिजन असेल, 40, 10, 10, 20 ची. ठीक आहे. 10 तुमचे PYQ अदर सीईटीज मधून येऊन लागतील, 10 तुमचे तुक्के टेक्निक्स येऊन लागतील, 20 तुमचे मेहनत. ठीक आहे. या 20 ची मेहनतची जी आहे ना ते मार्क आपण बघू. आता पहिला आहे तुमचं P ब्लॉक मधनं फिक्स क्वेश्चन तुमचे. ठीक आहे. DNA ब्लॉक, त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री, त्यानंतर थर्मोडायनामिक्स, अल्कोहोल, फिनोल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, कोऑर्डिनेशन, कंपाऊंड्स. ठीक आहे. एवढे चॅप्टर केले, एवढे 7 चॅप्टर केले, तुमचे 20 मार्क येऊ लागतात बाळांनो. 20 काय, 7-3 21, 7-4 28, तुमचे 24 मार्क याच्यातून येणार आहेत तुमचे 7 चॅप्टर केल्याने. कारण प्रत्येक क्वेश्चन तुमचा 3-3, 4-4, प्रत्येक चॅप्टर तुमचा 3-3, 4-4 प्रश्न घेऊन येणार आहे. तर झाले तुमचे 20 मार्क इथं फिक्स झाले. ठीक आहे. तर इथंपर्यंत आपली गाडी आली. आता 40+40 80 मार्काची आपली लढत झाली आहे. आता उरली 80 मार्काची लढत, जी तुम्हाला मॅथ्स किंवा बायोलॉजी मध्ये आणायची. ठीक आहे. पहिले मॅथ्स बद्दल बोलू आपण. ठीक आहे. 80 मध्ये पण 20 तुमचे PYQ किंवा अदर सीईटीज. ठीक आहे. हे तुम्हाला क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर हे 20 तुमचे कुठून येतील? हे तुमचे तुक्का टेक्निक्सचे. ठीक आहे. आणि हे 20 तुमचे मेहनतीचे. आणि हे 40 पण आहे ना तुमचे क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लावला ना बाळांनो तुम्ही, तेवढा केला ना, हे 40 तुमचे पक्के येऊन लागतील. याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे. आता मॅथ्स बद्दल बोलायला झालं, या 40 बद्दल वेक्टर, ट्रिगो, वेक्टरचे 6 क्वेश्चन आले होते, ट्रिगोचे 5 प्रश्न आले होते, लाईन अँड प्लेनचे 4 प्रश्न आले होते, डिफरन्शिएशन 4, इंटिग्रेशन 4, OD 3, डिफरन्शियल इक्वेशन 3. झाले ना तुमचे? किती झाले? 4, 6, 4, 10, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 गुणिले 2 किती झाले तुमचे? 60 आसपास मार्क झाले. 60 बी नाही पाहिजे, तुम्हाला फक्त 40 पाहिजे. याच्यामध्ये पण हे 2 चॅप्टर ड्रॉप केले तरी चालतील. 1, 2, 3, 4, 5 हे 4-5 चॅप्टर करून तुम्हाला पहिले 40 मार्क काढून घ्यायचे तुमचे. समजली गोष्ट बाळांनो? ठीक आहे. एवढे 5 चॅप्टर तरी गेले तरी तुमचे 40 मार्क फिक्स होऊन जाणार आहे. आणि एवढे 5 चॅप्टर केल्यानंतर लगेच तुम्हाला मॉक्स वरती जम्प करायचंय. क्लिअर आहे? आता बायोलॉजी बद्दल बोलायचं झालं, बायोलॉजीचे चॅप्टर मी इथे लिहिले नाहीत, पण मी तुम्हाला 4 चॅप्टर सांगतोय बाळांनो. रिप्रोडक्शन ॲनिमल, रिप्रोडक्शन प्लांट, रिप्रोडक्शन प्लांट झालं, रिप्रोडक्शन ॲनिमल झालं, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन अँड रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. दीज 4 चॅप्टर्स आर रिअली इम्पॉर्टंट. ओके. आता बघा तुम्हाला आहे ना स्मार्ट वर्क वरती फोकस करायचा आहे, नॉट हार्ड वर्क. हार्ड वर्क लास्ट 1 वर्षापासून मी तुम्हाला सांगतोय, हार्ड वर्क. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना केलं चांगली गोष्ट आहे, नाही केलं तर आता काय सोडून द्यायचं का तुम्हाला? नाही ना. तुम्हाला पण पोहोचवायचंय तिथं 99% पर्यंत. आता तुम्हाला पोहोचवायचंय स्मार्ट वर्कने. तुम्हाला आता स्मार्ट वर्क म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील, तुक्का टेक्निक शिकावे लागतील. ठीक आहे. तुक्का टेक्निकचा व्हिडिओ आणतोय मी, कॉमेंट्स नक्कीच करा. ठीक आहे. तुक्का टेक्निक बद्दल जर तुम्हाला हवा असेल तर. तुक्का टेक्निक झालं, मिनिमम चॅप्टर झालं, हाय वेटेज चॅप्टर झालं, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन झालं, या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला आता 99% पर्यंत पोहोचायचं. आणि मी गॅरंटी देतो रे बाळांनो, 99% आजपासून सुरू केलं ना पॉसिबल आहे. ठीक आहे. अजून 5 दिवस असेच वेस्ट केले तुम्ही, त्यानंतर मी सांगेल तुम्हाला 95 वरती या. त्यानंतर अजून 5 दिवस वेस्ट केले, मी तुम्हाला सांगेल 90% वरती या. समजतंय तुम्हाला गोष्टी है ना? तर नक्कीच एनरोल करा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये. आणि आत्ताच वाट तुमचे टार्गेट COPGT, वालचंद, PICT, VIT, सोमॅटिजी, सांगवी, थाडो, मला असे टॉप कॉलेजेस असले पाहिजे, किंवा टॉप फार्मसी कॉलेजेस जसं ICT झालं, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी झालं, असेच तुमचे कॉलेजेस आता तुमचे टार्गेट कॉलेज पाहिजे. ठीक आहे.
क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे बाळांनो तुम्हाला 99% पर्यंत पोहोचवण्यासाठी. तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे सीईटी मध्ये तुम्हाला दिसतील. ठीक आहे, महाराष्ट्राचे टॉप टीचर्स आहेत. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा. नवीन ग्रुप क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, जे विद्यार्थी आधीपासून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांनी नका जॉईन करू. ठीक आहे, जे नवीन असतील त्यांनी नक्की जॉईन करा. ठीक आहे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.